जळगावमध्ये आज शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण मागे बघू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील, सर्व पक्षीय नेते आणि शेतकरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी जे आहे सर्वांनी काळे कपडे घातलेले आहेत, कोणी मक्याच्या माळा घातलेल्या आहेत, तर केळीचा सुद्धा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। मोठ्या पद्धतीने निषेध करण्यातून या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। दादा, मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेत। जळगाव जिल्ह्यातला हा आक्रोश जो हल्लाबोल आहे, हा सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा हा आक्रोश त्या ठिकाणी आहे। कारण की निवडणुकीच्या आधी 1 रुपयात विमा, निवडणूक झाली विम्याचं कवच बंद। निवडणुकीच्या आधी कपाशीचं आयात शुल्क जे त्या ठिकाणी कमी होतं, 0 होतं, ते वाढून द्यायचं, म्हणजे परदेशातला कापूस आला पाहिजे, परदेशातला कांदा आला पाहिजे आणि वा रे वा मोदी स्वदेशी मोळा घेऊन शेतकऱ्यांना फसवायचं। 70% शेतकरी आणि तरुणांना फसवायचं आणि विकसित भारताचं स्वप्न दाखवायचं। आणि दुर्दैवाने या शेतकऱ्यांनी पवित्र असं मतदान या मंत्र्यांना, आमदार, खासदारांना दिलं। त्याची किंमत काय आहे? तर विम्याचं कवच काढून टाकलं। या शेतकऱ्यांनी यांना आशीर्वाद दिले, त्याची किंमत काय? तर केळी रस्त्यावर फेकावी लागते। या शेतकऱ्यांनी अपेक्षेने कर्जमाफीचं वचन या पाचोरा, भुसावळ, जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्याची किंमत काय? त्या ठिकाणी शब्द फिरवून आज शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती नाही, तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं। आणि म्हणून हा आक्रोश, हा सगळा शेतकऱ्यांचा टाहो, हा हल्लाबोल जो आहे, हा कुठलाही पक्षाचा झेंडा किंवा त्या ठिकाणी पक्ष नसून हा शेतकरी अजेंडा घेऊन या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। आज दादा, या ठिकाणी जे आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या आंदोलनामध्ये प्रामुख्याने 99% शेतकरी आलेला आहे। 1% फक्त तुम्हाला राज्यकर्ता किंवा राजकीय प्रतिनिधी दिसतील। या आंदोलनाचं वैशिष्ट्यच ते आहे, कुणाला गाड्या घोड्या भाड्याने नाही, तर शेतकरी मिळेल त्या वाहनाने, कोणी पायी, कोणी बैलगाडी, कोणी ट्रॅक्टर, कोणी 2 व्हीलर, कोणी रेल्वे, त्या वाहनाने या आक्रोशमध्ये सहभागी झाला आहे। आणि म्हणून झोपलेल्या सरकारला, या मंत्र्यांना जागा करण्यासाठी कॅबिनेटला जाऊन बोंब पाडा आणि सांगा की आम्ही त्या ठिकाणी केळीला बोनस आणि कपाशी, तूर, उडीद, मूग, सोयाबीनचे निकष पूर्ववत करत त्या ठिकाणी कांद्याची ज्या पद्धतीने निर्यात शुल्क त्या ठिकाणी कमी केले ते वाढू आणि कापसाचं निर्यात शुल्क आकारा, म्हणजे स्वदेशी कापसाला भाव येईल। तर अशा पद्धतीने जे आहे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। हजारोंच्या संख्येने शेतकरी बैलगाड्या, ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी सहभागी झालेले असून केळी आणि मक्याच्या माळा देखील शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये घातलेला आहे। वेगवेगळे फलक या ठिकाणी शेतकऱ्यांनी हातात घेऊन या मोर्चात सहभागी झालेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला आहे आणि थोड्याच वेळात या आंदोलनामध्ये प्रशासन शक्तीचे बच्चू कडू देखील सहभागी होणार असून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। मात्र एकंदरीतच हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांच्या या मोर्चाने जळगावकरांचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।